नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांची तयारी करत असताना न्यू एज्युकेशन पॉलिसी अर्थात नवीन शैक्षणिक धोरणावरती नेमकी कोणती प्रश्न असे आहेत की जे विचारले जाऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की प्रत्येक मुलाखतीमध्ये प्रत्येक उमेदवाराला 100% यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न कशावरती विचारले जातात तर नवीन शैक्षणिक धोरणावरती. हे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, कोणत्या मुद्द्यांवरती, कोणत्या तत्वाला धरून हे प्रश्न विचारले जातात या दृष्टिकोनातून माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत खूप कमी वेळेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, NEP 2020 अर्थातच न्यू एज्युकेशन पॉलिसी ही केंद्र सरकारने स्वीकारलेली होती आणि हे जे काही धोरण होतं ते 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारनं मंजूर केलेलं होतं. आता ही काही तारीख तुम्हाला विचारल्या जाणार नाही, परंतु वर्ष विचारल्या जाऊ शकते. यापूर्वी तुमचं जे शैक्षणिक धोरण आहे तर ते कधी स्वीकारलं गेलं होतं तर ते 1986 साली आपलं शैक्षणिक धोरण स्वीकारलं गेलेलं होतं. ते जे शैक्षणिक धोरण होतं त्यापेक्षा आजचं शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने वेगळं आहे हे आपल्याला ते विचारू शकतात. नवीन शैक्षणिक धोरण जे आहे तर ते समावेशक आहे, लवचिक आहे आणि बहुविषयक आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यासोबतच 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचा नागरिक खऱ्या अर्थानं आपल्याला अपेक्षित आहे तो नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर 21व्या शतकामधील जे काही चॅलेंजेस आहेत त्या सगळ्या चॅलेंजेस आणि गरजांची पूर्तता करणारं व्यक्तिमत्व घडवणारं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता शालेय शिक्षणाची जी काही नवीन रचना आहे तर तिचा आकृतिबंध कशा पद्धतीचा आहे तर तो तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे. 5+3+3+4 म्हणजे अंगणवाडी अधिक पहिली हे पहिले 5 वर्ष आहेत. त्याच्यानंतर 3री 4थी 5वी यासाठी नंतरची 3 वर्ष आहेत. त्याच्यानंतर 6वी 7वी 8वी त्याच्यासाठी पुढची 3 वर्ष आहेत. 9वी 10वी आणि 11वी 12वी म्हणजे 4 वर्ष. अशा पद्धतीने तुम्हाला 5+3+3+4 अशा पद्धतीचा आकृतिबंध तुम्हाला दिसून येतो. आता या विविध वयोगटामध्ये कोणकोणत्या विषयांवरती फोकस करण्यात येणार आहे, लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता 11वी 12वी मध्ये नेमका काय बदल करण्यात आलेला आहे तर तुम्हाला आर्ट आणि सायन्स आणि कॉमर्स किंवा ह्या तिघांचं मिश्रण सुद्धा असलेले जे विषय आहेत ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जी भाषा आवडत असेल तर त्या भाषेनुसार तुम्ही जी काही तुम्हाला लर्निंग आउटकम्स मिळवायचे आहेत त्यानुसार तुम्ही एखादा विषय निवडू शकता. 2030 पर्यंत शालेय शिक्षणामध्ये 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला आपण GER असं म्हणतो, ठीक आहे, ते करण्याचा उद्देश केंद्र सरकारने समोर ठेवलेला आहे. आता फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी ज्याला आपण म्हणतो मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या संदर्भामध्ये कोणती वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेली आहेत आणि कोणते आउटकम्स ठरवण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलची नेमकी एम आणि गोल्स कोणते सेट करण्यात आलेले आहे त्याबद्दल आता माहिती बघू. 2025 पर्यंत म्हणजे आता ठरवण्यात आलं होतं, तुम्हाला माहिती आहे की ते संपलेलं आहे. त्याच्यामध्ये LSRW आपण ज्याला म्हणतो किंवा लेखन, वाचन, लिसनिंग, रायटिंग, रीडिंग आणि LSRW स्पीकिंग ह्या 4ही गोष्टींमध्ये विद्यार्थी जो आहे तर तो पुढे असला पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं होतं उद्दिष्ट. त्याचबरोबर गणित सुद्धा त्या विद्यार्थ्याला यायला पाहिजे. त्याची जे काही बेसिक ऑपरेशन्स आहेत म्हणजे साधारणतः बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार ही जी बेसिक ऑपरेशन्स आहेत तर ती विद्यार्थ्याला यायला पाहिजे अशा पद्धतीचा हा ढाचा किंवा ते एम जे ते समोर ठेवण्यात आलेलं होतं. शिक्षकांची भरती करत असताना म्हणजे 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा ज्याला आपण प्युपिल टीचर रेशो असं म्हणतो तर तो सुद्धा ठरवण्यात आलेला होता. आणि ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे किंवा शिक्षकांचा रीच पोहोचणं कठीण आहे, विद्यार्थ्यांची संख्याच कमी असते तर अशा ठिकाणी कमीत कमी 25 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा अशा पद्धतीचं हे धोरण होतं. यानंतर त्रिभाषा सूत्र जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे. भाषा धोरणामध्ये 3 लँग्वेज फॉर्म्युला आपण स्वीकारलेला आहे. याबद्दल 100% प्रश्न विचारल्या जातातच, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायलाच हवं ही गोष्ट आपण लक्षात घ्या. 5वी पर्यंत मातृभाषेमध्ये किंवा प्रादेशिक भाषेमध्येच शिक्षण असावं अशा पद्धतीचं धोरण यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर कुठल्याही भाषेची सक्ती ही करण्यात येणार नाहीये, परंतु विद्यार्थ्यांनी साधारणतः 3 भाषा शिकाव्यात अशा पद्धतीचं एक प्रिन्सिपल समोर ठेवण्यात आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संस्कृत त्याचबरोबर ती भारतीय ज्या भाषा आहेत, प्रमाण भाषा आहेत तर त्या भाषांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहेत या धोरणावरून. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठीला प्राधान्य आहे परंतु हिंदीची सक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये. 3री भाषा आपण इंग्रजी सुद्धा निवडू शकतो. आता परीक्षामध्ये आणि मूल्यमापनाच्या पद्धतींमध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत हे आपण गोष्ट लक्षात घ्यावा. तर बोर्ड परीक्षा ज्या वेळेला घ्यायच्या आहेत तर त्यावेळेला ते वर्षातून कमीत कमी 2दा घ्याव्यात. म्हणजे त्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असावं
अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. किंवा ह्या परीक्षा घेत असताना कशा पद्धतीने घ्यायच्या, म्हणजे एकदा परीक्षा द्यायची विद्यार्थ्याने, त्याच्यामध्ये जर त्याला कमी मार्क्स पडले तर पुन्हा एकदा त्याला दुसरी परीक्षा देता आली पाहिजे. म्हणजे एक असे मुख्य परीक्षा आणि दुसरे म्हणजे सुधारण्याची संधी, त्याला जर कमी मार्क्स पडले असतील तर. आता हे विद्यार्थ्यांच्या इच्छेवरती डिपेंड असतं. त्यांना जर असं वाटलं की पहिली परीक्षा मी दिली, याच्यामध्ये मला मार्क्स मिळालेले ते सफिशियंट आहेत, तर त्यांना पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. परंतु एखादा असा विद्यार्थी असेल की ज्याला काही कारणामुळे अभ्यास झाला नसेल आणि त्याला असं वाटतं की मी पुन्हा परीक्षा द्यायला पाहिजे, तर त्याला ती पुन्हा संधी देण्याची मुभा या ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देण्यात आलेली आहे. आणि यासाठी पारख नावाचं जे काही राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र आहे ते सुद्धा तयार होणार आहे. 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्डांचं जे महत्त्व होतं ते आता कमी करण्यात आलेलं आहे आणि कौशल्य आधारित मूल्यमापनाला हे अधिक बळकटी देण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, ज्याला आपण CCE म्हणतो, ठीक आहे, तर त्याला अधिक मजबूत करण्यासाठी, अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता शिक्षकांसाठी नेमके कोणते बदल घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊयात. शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये. त्यामुळे शिक्षकांना आदर मिळाला पाहिजे, त्यांना स्वायत्तता मिळाली पाहिजे आणि सन्मान सुद्धा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आलेले आहेत. 2030 पर्यंत शिक्षक होण्यासाठी किमान 4 वर्षांचा एकात्मिक अर्थातच इंटिग्रेटेड बीएड नावाचा कोर्स हा आता लॉन्च करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त जी सध्याची बीएड पद्धती आहे ती सुद्धा तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. TET मध्ये सुद्धा बदल होणार आहेत. त्याच्यामध्ये विषय, सामान्य क्षमता आणि स्थानिक भाषेचं जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्याला असणं आवश्यक आहे, उमेदवाराला अर्थात शिक्षकाला असणं आवश्यक आहे, त्याच्यावरती त्याचं प्रावीण्य सुद्धा मिळालेलं असणं हे अपेक्षित आहे. शिक्षकांची निवड करत असताना डेमो लेसन सुद्धा घ्यावे लागणार आहेत आणि मुलाखत सुद्धा असावी, अशा पद्धतीचे काय म्हणतात त्याला गाईडलाईन्स आहेत. शिक्षकांचं नॉन टीचिंग काम म्हणजे शाळा बाह्य जी काम आहे तर ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलली जाणार आहेत. व्यावसायिक विकास अनिवार्य हा करण्यात आलेला आहे, ज्याला आपण CPD असं म्हणतो. आता या व्यतिरिक्त नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स हे तयार करण्यात आलेले आहे, ज्याला आपण राष्ट्रीय व्यावसायिक मानसे असं म्हणतो, त्याच्या मानके असं म्हणतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीमध्ये मेरिट आणि मुलाखत ह्या दोनही गोष्टी आता चेक केल्या जाणार आहेत आणि त्याच अनुषंगानं तुमची ही जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होते त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हाच एक फॉर्मॅट जो आहे तो विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये वापरला गेलेला आहे. आता इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की व्यावसायिक शिक्षणात सुद्धा फक्त 6व्या वर्गापासून सुरू करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा इंटर्नशिप देण्यात आलेली आहे. समावेशक शिक्षणाचा सुद्धा यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी स्पेशली एबल्ड आहेत, दिव्यांग आहेत किंवा दुर्बल घटक आहेत, तुम्ही बघितलं असेल की ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्पेशल टीचरची जवळपास 4760 पदही निर्माण करण्यात आलेली आहेत. तर हे सुद्धा ह्याच धोरणामुळे आलेली आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, ज्यामध्ये आपण दीक्षा ॲप म्हणूयात किंवा ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीचं जे शिक्षण आहे, ई कंटेंट आहे, त्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी, त्याचा अधिकाधिक वापर शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी करावा, हे सुद्धा यामधलं ध्येय धोरण आहे. उच्च शिक्षण 2035 पर्यंत 50% पेक्षा जास्त एनरोलमेंट रेशो असावा, अशा पद्धतीचा ध्येय ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये बहुविद्याशाखीय संस्था सुद्धा निवडण्याचे प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हो.